नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेणवाशी खारेपाड भागात काकडी शेती प्रथमच यशस्वी। शेततलावाच्या जोरावर नागेश ठाकूर यांनी फुलवला काकडीचा मळा। मध्यम हलकी जमीन, पाण्याची तीव्र टंचाई अशा परिस्थितीत पेण तालुक्यातील ठाकूरबेडी या दुर्गम गावातील नागेश ठाकूर यांनी JSW फाउंडेशन व वनराई संस्था यांच्या सहकार्यातून शेततळ्याच्या पाण्यातून काकडीचा मळा फुलवला आहे। पाण्याची उपलब्धता व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास चांगले उत्पादन काढता येते। लागवडीनंतर एका महिन्यानी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी लागते, अशी माहिती नागेश ठाकूर यांनी दिली। पावसाळी शेती करणे आताच्या काळात खूप कठीण आहे, कारण निसर्गाच्या अनियमित बदलामुळे जून-जुलै महिन्यात पाऊस पडला तर बरं, नाहीतर शेतातील पिके करपून जातात, तरी पावसाचा पत्ता नसतो। त्यामुळे उन्हाळी शेती ही फायद्याची ठरते। खारेपाड भागातील जमीन चिकट असल्याने शेतातील पाणी काही काळ शेतात टिकून राहते। याचा फायदा घेत उन्हाळी काकडीचे बी पेरून चांगल्या प्रकारे शेती बहरली आहे। पेण तालुक्यातील ठाकूरबेडी येथील तालुक्यातील नागेश ठाकूर शेतकरी यांनी काकडी पिकाची 20 गुंठे शेडनेटमध्ये लागवड केली होती। 38 दिवसानंतर काकडीचे उत्पन्न देखील सुरू झाले। या काकडीच्या उत्पन्नातून 3 महिन्यात चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यांनी घेतले। ठाकूर यांनी काकडी, मिरची, कारले लागवड करत अशा मार्गाने उत्पन्नाचा टप्पा वाढवला। काकडीला सध्या चांगला भाव मिळत असल्याने त्यातून उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर मिळण्यास सुरुवात झाली आहे। काकडीसाठी सेंद्रिय खत, भेसळ डोस, फवारणीसाठी लागणारी औषधे, मल्चिंग पेपर, बियाणे, दोरा बांधणे यासाठी थोडाफार रुपयापर्यंत खर्च झाला आहे। हा खर्च वजा करता चांगल्या प्रकारे नफा मिळेल असा त्यांचा अंदाज आहे। सदर शेती करण्यासाठी वनराई JSW फाउंडेशनचे मार्गदर्शन लाभले। यावेळी त्यांच्यासह मिनल पाटील, JSW फाउंडेशनच्या अल्मिराह कृषी उत्पन्न अधिकारी, नंदिनी म्हात्रे समुदाय साधन व्यक्ती, ओमकार पवार वनराई ॲग्रिकल्चर, संतोष माळी व इतर शेतकरी उपस्थित होते। शेती हा माझा आवडता विषय आहे। पावसाळ्यात भात शेती करतो, उन्हाळ्यात पण काहीतरी करावे या उद्देशाने काकडीची लागवड केली आणि हा प्रयोग यशस्वी झाला। काकडीच्या उत्पन्नातून मला चांगल्या प्रकारे नफा मिळाला, असे नागेश ठाकूर प्रगतशील शेतकरी यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। नमस्कार सर्वांना, माझं नाव ओमकार शिवाजी पवार। मी वनराई संस्थेमध्ये ॲग्रिकल्चर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतोय। JSW फाउंडेशन आणि वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही प्रमोशन ऑफ सस्टेनेबल लाईव्हलीहूड ॲग्रिकल्चर अँड ॲग्री अलाइड ॲक्टिव्हिटीज असा शाश्वत शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी या ठिकाणी एक 4 वर्षाचा प्रोजेक्ट चालवत आहोत। या प्रोजेक्टचा एक भाग म्हणजे हा डेमो प्लॉट आहे। डेमो प्लॉटमध्ये आम्ही 10 फार्मर्समध्ये विविध पिकं निवडलं आहे। त्याच्यामधलंच हे एक पीक आहे काकडी पीक। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर काकडीचं पीक आलेलं आहे। या काकडी पिकाचं वाण आहे जे म्हणजे सोनी केसवी 405। त्यानंतर यासाठी आपण याचं प्लांटिंग डिस्टन्स आणि रोड टू रोड डिस्टन्स हे 2 बाय 2 फुटावर ठेवलेलं आहे आणि सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे। त्याच्यानंतर तणाचं योग्य नियोजन व्हावं व पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं यासाठी आपण मल्चिंग पेपरचा यूज या ठिकाणी केलेला आहे। एक चांगला संतुलित बेसल डोस तयार करून त्याच्यानंतर योग्य वेळी फर्टिलायझर, स्प्रेज कोणत्यांचा आपण टेक्निकल असिस्टन्स या शेतकऱ्यांना देत असतो, जेणेकरून हे पीक शाश्वत यावं आणि चांगल्यात चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळावं। ज्या आधुनिक शेतीचा शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे। या ठिकाणी नागेश ठाकूर आणि नयना वहिनी यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे। JSW फाउंडेशनच्या वतीनं अशी अनेक कामं या ठिकाणी चालले आहेत आणि शेतकऱ्यांचंही खूप चांगलं सहकार्य आहे। शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाहून शेतीकडे पाहून नक्कीच काहीतरी बोध घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अशा पद्धतीने शेती करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी। थँक्यू व्हेरी मच। माझं नाव नागेश रामदास ठाकूर। आम्ही पारंपरिक भात शेती करायचो, पण आता उन्हाळ्या ह्याच्यामध्ये भाजीचं पीक घेण्यासाठी आम्हाला वनराई JSW फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला काकडीचं नियोजन दिलं। त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर, ट्रिप लाईन पेपर, पाईपलाईन आणि बियाणं वगैरे देऊन सर्व मार्गदर्शन देऊन आम्हाला व्यवस्थितरित्या 40-45 दिवसाची काकडीचं उत्पादन चालू झालं आणि आत्ताच्या घडीला आम्ही 3-4 दिवसातून 40-50 किलो काकडी रोज काढत असतो आणि ते अजून चालू राहील।